नमस्कार, मी संदीप. पाहूयात काही विशेष घडामोडी. प्रचाराचा धुराळा शांत होताच पंतप्रधान मोदी फुटबॉलच्या मैदानात. सिक्कीममध्ये पंतप्रधान मोदींचा हटके अंदाज, मुलांसोबत लुटला फुटबॉलचा आनंद. सांगलीत विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी थेट सरपंच आणि सदस्यपदांसाठी आज पोटनिवडणूक. 18 सरपंच पद आणि 82 ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी निवडणूक. धाराशिवमध्ये साहित्याचा जागर 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे सुमित्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन. 29 व 30 मे रोजी धाराशिवमध्ये रंगणार नवोदित साहित्यिकांचं संमेलन. शिवाजी नाट्यगृहात 900 साहित्यिक जमणार. वाशिम शहरावर जलसंकट, तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा ठप्प, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. भूमिगत वीज केबल बस झाल्यानं पाणी पुरवठा खंडित, दुरुस्तीसाठी नागपूरहून येणार पथक. भंडाऱ्यात उन्हाचा पारा कमालीचा वाढला, तापमानानं 44 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला. हवामान विभागानं वर्तवली पुढील 3 ते 4 दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता. परभणी जिंतूर रस्त्यावरील जाम नाका, रायगड कॉर्नर, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचं उग्र रूप. सामान्य नागरिक, वाहनधारक कमालीचे त्रस्त. दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगाच रांगा. परभणीत वाढत्या उन्हाच्या तडाख्यासोबतच आगीच्या घटनांमध्ये ही वाढ. मानवत नागराजवळ रोड शिवार परिसरात शेती आखाड्याला भीषण आग. वाशिम बस स्थानकावर दबंगगिरी, एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळी बिस्किट विक्रेत्याला फिल्मी स्टाईल मारहाण. विक्रेत्याला जमिनीवर पाडून तुडवलं, अंगावर काटा आणणारा अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. विवाह सोहळ्यात बूट लपवण्याच्या वादातून चाकू हल्ला, 2 गंभीर जखमी. दोघांवर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू, 2 जण फरार. चाकणमध्ये भीषण अपघात, भरधाव कारची सिग्नलला जोरदार धडक, खांब झाला जमीनदोस्त. स्पायसर चौकात थरार, कारचा चक्काचूर, सिग्नलचा खांब कोसळला. सुदैवानं जीवितहानी टळली. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी.